आज तरुणांची तरुणींची खूप मोठी ताकद आज आपल्या भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, माझ्या विदर्भात आहे. त्यांना योग्य रस्ता दाखवला पाहिजे. साधू संतांच्या विचारांनी त्यांना पुढे नेलं पाहिजे. वारकरी संप्रदायांच्या विचारांनी त्यांना पुढे नेलं पाहिजे. ते कुठेही भरकटता कामा नये, त्यांना चुकीच्या सवयी लागता कामा नये, ते त्याच्यामध्ये अडचणी देता कामा नये. या पद्धतीनं आपण करू. मगाशी बोलत असताना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बद्दलचा उल्लेख प्रवीण भाऊंनी केला. आम्ही शेतकऱ्यांच्या करता मदत करतोय. मी आताच कलेक्टरला सांगितलं, त्यांनी 3-4 अडचणी सांगितल्या. म्हणलं ताबडतोब नोट तयार करा, मला पाठवा, सोमवारी मी त्याच्यातनं मार्ग काढून देतो. तुम्ही काळजी करू नका. शेतकरी ही तुमची माझी जात आहे, दुसरी जात आपल्याला माहिती नाही. आपल्याला एकच जात शेतकरी, बाकीचं काही नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. परवा 11,000 कोटी रुपये कॅबिनेटला मंजूर केलेले आहेत. आपण काळजी करू नका. नैसर्गिक संकट, अतिवृष्टीचा युग, अवकाळी पावसाचा युग, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चक्रीवादळाचं युग, गारपिटीचं युग, दुष्काळाचं युग, कशाही प्रकारचं संकट आलं तर केंद्र सरकार पण आपल्याला मदत करत असतं. राज्य सरकार पण त्यांना तुमच्या पाठीशी उभं राहण्याच्या करता मजबूतीनं काम करत असतं. आणि ह्या पद्धतीनं आम्ही काम करतोय.